नमस्कार, मी ऐश्वर्या प्रमोद सावंत। आम्ही 1 वर्ष झालं अवनी घेतली। प्रमोद सावंत माझी मुलगी आहे। ॲक्च्युली मला लोनच्या बाबतीत थोडे प्रॉब्लेम होते, त्यामुळे मी मुलीच्या ह्याच्यात पण व्यवसाय हा मीच करतो आणि अवनीपासून म्हणजे मला आता वर्ष झालं, पण एक चांगला एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि आपलं एक उद्दिष्ट आहे की मी एक कोकण प्रोडक्ट चालू केले आणि शक्यत तसं की कोकणातील म्हणजे जे आहेत उद्योजक आहेत, म्हणजे घरगुती व्यवसाय लोक करतात किंवा समजा हे कोकणामधली जे बचत गट आहे त्यांच्याकडून आपण हे सगळं मटेरियल मागवतो आणि शक्यतो कसं की कोकणाला त्याचा काहीतरी फायदा व्हावा, म्हणजे बेरोजगार असतील काय असतील तर त्यांच्यासाठी ते काहीतरी उत्पन्न मिळावं याच्यासाठी आपण जास्त महत्त्व देतो त्याच्यासाठी। आणि आपल्याकडे हे जे सगळे प्रोडक्ट येतात कोकणातले त्याचे मोस्टली असे घरगुती प्रोडक्टच आहेत। ते सहकारी मित्र आमचे कोंडेकर साहेब आणि त्यांच्या मॅडम ज्या आहेत मोहिते मॅडम, त्यांनी आम्हाला खूपच सहकार्य केलं। अवनी जी मी गाडी घेतली आता मला 1 वर्ष झालं, त्या अवनीने मला बरं चांगलं सहकार्य केलं। लोनच्या संदर्भात मला सगळे कागदपत्र जसं की उद्यम कार्ड आहे, त्याच्यानंतर आपलं BMCचं ऑथराइज एक सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर LOA आहे, बघा अण्णासाहेब पाटील योजनेचे जे सगळे कागदपत्र आहेत ते त्याने आपल्याला सगळे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते एका मला वाटतं माझं 2 महिन्यामध्ये त्यांनी सँक्शन करून दिलं आणि मला काहीच त्याचं म्हणजे काहीच मला कुठे जावं सुद्धा लागलं नाही। सगळे पेपर म्हणा काय म्हणा ते सगळं त्यांनी स्वतःहून सगळं आपल्या घरी येऊन सगळे तर घेऊन गेले, म्हणजे आपण कुठे गेलो सुद्धा नाही। म्हणजे एक चांगलं आणि एक पैसा कुठे आपण दिला नाही, अगदी गाडी आपल्या घरी येईपर्यंत आपल्याला एक पैसा नाही। जे आपल्याला लोन सँक्शन झाल्यानंतर 2 महिन्यानंतर तुम्हाला ते लोन पे करायचं असतं। ते इंटरेस्ट रिटर्न सुद्धा आता माझा ऑलरेडी 8 महिन्याचं म्हणजे मी आता जवळजवळ 10-11 हप्ते भरलेले आहेत, पण 8 महिन्याचं मला ऑलरेडी इंटरेस्ट आलेला आहे। म्हणजे ती प्रोसिजर सुद्धा त्यांची फास्ट आहे, म्हणजे आपल्याला सगळ्या लोकांनी तो मला वाटतं आपल्या मराठी मंडळीने जे बेरोजगार आहेत त्यांनी त्याचा फायदा घ्यावा। कोकणातील प्रोडक्ट आहेत, उदाहरणार्थ ते आपले शेंगदाणा लाडू आहे, खडके लाडू, सेव लाडू, बुंदी लाडू, मालवणी खाजा, त्याच्यानंतर आंबा पोळी, फणस पोळी, त्याच्यानंतर लाल पोहे आहेत आपल्याकडे, लाल तांदूळ आहेत, मिरच्या आहेत म्हणजे ताक मिरची, सांडगी मिरची, त्याच्यानंतर कुळीत पीठ आहे, परत कोकम सरबत, कोकम आगळ आहे, त्याच्यानंतर हे सरबत आहे वेगळे, म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला माहितीच आहे की कोकणात काजू हा प्रकार म्हणजे भरपूर चालतो, म्हणजे कोकणामधला काजू याला खूप डिमांड आहे। हे आपल्याकडे काजू सुद्धा आपले स्वतःची प्रोडक्टच आहे, आपल्या शेतातून हे सगळं येतं। तर शक्यतो आपण कधी आपल्याला भेट द्या, जास्त जर माल घेतला तर आपण त्याला कन्सेशन सुद्धा देतो, म्हणजे आपल्या आणि मराठी लोकांसाठी आपण खास म्हणजे सूट दिलेली आहे मोस्टली। आणि माझं होलसेल सुद्धा आहे, होलसेलमध्ये तुम्ही जास्त जर माल घेतलात म्हणजे क्वांटिटीमध्ये तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा जास्त सूट मिळू शकते आणि असं रिटेलमध्ये सुद्धा आपण सूट देतो। शिवडी नाका, शिवडीच्या डेपोच्या इथेच आपला स्टॉल आहे। त्याच्यानंतर आपण संध्याकाळी सुद्धा आता नवीन एक लॉन्च करतो आहे, म्हणजे आपलं जे मोमोज हा एक प्रकार जो असतो ते मोमोज सुद्धा आपण संध्याकाळी चालू करणार आहोत। त्यामुळे संध्याकाळी सुद्धा त्याची टेस्ट बघा आणि नेहमी या, म्हणजे आम्हाला थोडा आनंद वाटेल आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी खरेदी करून आणि शक्यतो मराठी लोकांसाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे तर त्याचा लोकांनी फायदा घ्यावा हेच आमचं एक उद्दिष्ट आहे। मराठी मंडळीने जे बेरोजगार आहेत त्यांनी त्याचा फायदा घ्यावा हेच मला जे एक उद्दिष्ट आहे आणि त्याचा खरंच फायदा घेऊन म्हणजे अवनी एक चांगली संस्था आहे, तर आपल्याला चांगलं सहकार्य करेल। कोणालाही काय हवं असेल तर मला व्यक्तिशः सुद्धा तुम्ही विचारू शकता, काय प्रॉब्लेम्स असतील तर आपण सांगू शकतो कोंडेकर सरांना।
माझ्या ज्या गरजा आहेत म्हणजे त्या व्यवस्थित म्हणजे मला प्रॉब्लेम काही नाही म्हणजे व्यवस्थित आहेत आणि तसंच सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा या अवनीचा आणि मोठे व्हावं म्हणजे प्रत्येकाने व्यवसायात भाग घ्यावा असं मला वाटतं की अवनी तुम्हाला केव्हाही करेल म्हणजे सहकार्य करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.